नमस्कार विद्यार्थी वर्गांनो, यूपीएससी गाईड मध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या वेळी जसं आपण बघितलं होतं सामान्य अध्ययन पेपर 1 ज्याचं आपण सिलेबसचं विश्लेषण केलं होतं, म्हणजेच मायक्रो एनालिसिस केला होता। आज आपण बघणार आहोत सामान्य अध्ययन 2 जो तुमचा पॉलिटी हा विषय आहे। ओके, काय म्हणतो हा पेपर? तर प्रशासन, संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंधी महाराष्ट्राच्या काही भारांश आहे। ओके, तर महाराष्ट्राच्या विषयी पण काही अभ्यास आहे आपल्याला। ओके, तो आपल्याला करायचा आहे। तर एकंदरीत बघितलं तर हा तुमचा सिलेबस आहे। या टप्प्यावरती आपण 3 घटकात बघणार आहोत, जे आहे प्रशासन, संविधान आणि राज्यव्यवस्था। ओके, सगळे आपण वाचतो। पॉलिटी खूप महत्त्वाचा विषय आहे प्रिलिम्सच्या दृष्टीने आणि तुमच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पण। ओके, पूर्ण पॉलिटिकल सेटअप जे आपण म्हणतो, राजकीय व्यवस्थापन। ओके, तर यामध्ये काय अपेक्षित आहे? पहिली गोष्ट बरोबर आहे, प्रिलिम्सचा अभ्यास करण्याचं स्वरूप खूप वेगळं आहे। आर्टिकल पाठ करायचे आहेत, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, एक्सेप्शन्स म्हणजेच। ओके, पण मेन्स ही येते तुमची एनालिसिस म्हणजेच विश्लेषण करायचंय। काय करायचंय? उदाहरणार्थ तर पार्लमेंट जे तुमचे संसद आहे त्याची जी इफिशियन्सी आहे, म्हणजे काम करण्याची जी त्याची इफिशियन्सी होती ती वारंवार कमी होत आली, किंवा कायम तिथं डिस्टर्बन्सेस म्हणजेच कायम उठाव सुरू असतात, काही दंगे सुरू असतात। त्याच्यामुळे काय होणारे परिणाम आहेत, किंवा तुमचे बिल, हे मनी बिल म्हणतो आपण, या मनी बिलच्या स्वरूपात काही गोष्टी पास केल्या जात आहेत, किंवा ऑर्डिनन्स जसं राष्ट्रपतीच्या पॉवरचा किंवा शक्तीचा उपयोग करून ऑर्डिनन्स पास करण्यात येतं। हे म्हणजे तुम्ही एक बायपास करताय, एक प्रशासन म्हणजे शासकीय पद्धतीला तुम्ही खूप बायपास करताय, की पार्लमेंटमध्ये आपण निवडून कुणाला आणतो? एक लोकप्रतिनिधींना। मग त्याबद्दल काही गोष्टी चर्चा झाली पाहिजे। ओके, कारण आपल्याला ते रिप्रेझेंट करतात, आपल्या समस्यांना ते रिप्रेझेंट करतात। ते जर तुम्ही बायपास करत असाल तर हा संविधानाचा अपमान आहे, बरोबर? तर त्याच गोष्टी आज आपल्याला बघायच्या आहेत। ओके, तर पहिला हेडिंग आहे भारतीय संविधान, महत्वाचं आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन। ओके, त्या रिलेटेड ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, दॅट इज हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आपण बघतो। आपण बघितलेलं आहे तुमचा पॉलिटी लक्ष्मीकांत याचा पहिला धडाच ह्याचा विषय आहे। ओके, बरोबर? प्रगती, कशी संविधानाची प्रगती झाली, वैशिष्ट्य काय आहेत त्याचे, दुरुस्ती, महत्वाच्या तरतुदी आणि मूलभूत रचना। मूलभूत रचना म्हणजे काय? बेसिक स्ट्रक्चर। तर एक एक पॉइंट बद्दल थोडंसं तुम्हाला आयडिया देतो, काय काय नक्की अपेक्षित आहे, तुम्ही वाचलं पाहिजे। एक तर ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच ब्रिटिश काळात जे ऍक्ट्स आले होते, जे कायदे आले होते, त्यांनी आपल्या संविधानाला कसा मोल्ड केलाय किंवा शेप केलाय, बरोबर? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, जवळपास 60% वरती आता जे संविधान आहे आपलं भारतीय संविधान ते त्याच्यावरनं अडॉप्ट केलेलं आहे, लक्षात ठेवा। किंवा ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम आपण जी घेतली, ओके, आपल्या इथं जी निवडणूक लढवायची किंवा निवडून आणायची पद्धत आहे लोकप्रतिनिधींची, ती आपण त्यांच्याकडनंच अडॉप्ट केलेली आहे, बरोबर? तर या गोष्टी फॅक्च्युअल आहेत। अपेक्षित प्रश्न काय आहे? क्रिटिकल अनालिसिस, म्हणजेच त्याविषयी तुम्हाला काहीतरी अनालिसिस म्हणजे विश्लेषण करायचंय, ते पण एक लॉजिकल किंवा क्रिटिकल, थोडंसं क्रिटिक मध्ये राहून। ओके, तर 1935 नक्की आता काय बाबा केलं, किंवा काय असं शिकलं असतं चांगलं, ते नसलं असतं तर। ओके, या गोष्टी आहेत त्याच्यात ऐतिहासिक पार्श्वभूमीवर। फॅक्च्युअल प्रश्न पण येऊ शकतात। ओके, नक्की तयार राहा, सज्ज राहा तुम्ही। प्रगती म्हणजे तुमची कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स मधली दुरुस्ती काय असेल, किंवा प्रगती कशी झाली, प्रोग्रेसिव्ह कॉन्स्टिट्यूशनलिझम किंवा प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन, जसं सुप्रीम कोर्ट जजमेंट्स देतं त्यानुसार नवीन नवीन पैलू बाहेर येतात, लक्षात ठेवा संविधानमध्ये। ह्याच्या आधी राईट टू प्रायव्हसी नव्हतं, बरोबर की नाही? म्हणजे बरोबर, राईट टू प्रायव्हसी नव्हती, पण ती आत्ताच्या काळात आली। कशी आली? आर्टिकल 21च्या ह्याच्यात ती इंटरप्रिट केली त्या केसमध्ये, किंवा आताच्या समाजातल्या गरजांनुसार
ती रेकग्नाइज केली, म्हणजे ओळख केली. ओके, आणि म्हणून तुम्हाला एक प्रायव्हसीची गरज आहे प्रत्येकाला. ओके, या दृष्टिकोनातूनच तुम्हाला ह्याचा विकास बघायचा आहे, किंवा म्हणतात ना जी प्रगती आहे ती या दृष्टीनेच बघायची. सबरीमालाचा जो रिझल्ट होता, बरोबर, आतापर्यंत बायकांना सॅक्रोसॅन्टम म्हणजे जे देवाघरात होतं ते अलाउड नव्हतं, बरोबर. पण आत्ताच्या काळात जे म्हणतो आपण सोशल मोरॅलिटी, ओके, ती मागे सारून आपण आज इक्वॅलिटीच्या समोर चाललेलो आहे, बरोबर. इक्वॅलिटी प्रमोट करतो, म्हणून प्रत्येक स्त्री पुरुष समानता, प्रत्येक स्त्रीला पण आता तो अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, हे असं तुम्हाला बघायचं प्रगती कशी झाली, आत्ताच संविधानाची प्रगती कशी होती आत्ताच्या काळानुसार. सेम राईट फॉर क्लीन एन्व्हायरमेंट, म्हणजे स्वच्छता, स्वच्छ परिसर मला पाहिजे, मला स्वच्छ हवा पाहिजे, हा माझा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे आर्टिकल 21 अनुसार. ओके, ते काही काही केसेस आहेत, जजमेंट्स आहेत, ते तुम्हाला नक्की पाठ करायला लागतील किंवा तुम्हाला अभ्यास करायला लागेल त्याचा. डायरेक्ट तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत युपीएससीनी. महिला रिलेटेड असू द्या, ट्रान्सजेंडर असू द्यात, बरोबर, त्यांच्याविषयी असू द्यात, किंवा शिक्षणाविषयी असू द्यात, तुमचे लेबरच्या रिलेटेड असू द्यात. ओके, काम करणाऱ्याची जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल असू द्यात. तर खूप इम्पॉर्टंट आहे प्रगती, आणि करंट अफेअर्सच्या किंवा आत्ताच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. ओके, वैशिष्ट्य तुम्ही वाचताच, लेखी कॉन्स्टिट्यूशन आहे, इट इज अ मिक्स ऑफ काय म्हणतात त्याला, ज्युडिशरी आणि हे दोघे समान काम करतात, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, सोपे आहेत, डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, वैशिष्ट्य काय आहेत, आता त्या वैशिष्ट्याचं अनालिसिस करा. ओके, इंटिग्रेटेड ज्युडिशरी काय आहे, बरोबर, इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे म्हणून तर आज फेडरलिझम जिवंत आहे, बरोबर आपलं. ओके, तर त्याचं महत्व काय आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन रचना किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या संविधानाच्या मूलभूत पाया भक्कम ठेवण्यासाठी ह्यांच्या वैशिष्ट्य कसे काम करतायत त्याचा अभ्यास करा. ओके, ते लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. परत दुरुस्ती, जसं म्हटलं 42nd अमेंडमेंट ऍक्ट किंवा 42वी जी संविधान किंवा दुरुस्ती कायदा होता, तो इट वॉज लाईक अ मिनी कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे छोटा कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याला. ओके, छोटी संविधान म्हणतात का, कारण त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आणल्या, इट वॉज अ हिस्टॉरिकल थिंग. अशा तुम्हाला घटना दुरुस्ती किंवा ह्या गोष्टी हे टिपून ठेवायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत, कुठेतरी लिहून ठेवा, चांगले नोट्स बनवा त्याचे, 42 असेल, 44 असेल. ओके, खूप खूप महत्वाचे आहेत, जीएसटीचा असेल, 101 असेल, नक्की चांगलं वाचून ठेवा, ते तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात. महत्वाच्या तरतुदी झाल्या. ओके, आणि मूलभूत रचना, दॅट इज बेसिक स्ट्रक्चर. मग बेसिक स्ट्रक्चर मध्ये असलेल्या गोष्टी, ओके, संविधान बदलण्यासाठी ओके पुरेसे नाही ठरत. म्हणजे त्याच्यात जर कुठल्या गोष्टीचा बेसिक स्ट्रक्चर मध्ये जर समावेश केला तर त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा ते असे समजले जातात की कॉन्स्टिट्यूशनचे एकदम मूलभूत सिद्धांत आहेत किंवा एकदम मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आहेत. पण हे ठरवतं कोण? ज्युडिशरी ठरवते ना. ज्युडिशरी कुठल्या सिद्धांतावर ठरवते? असं कुठं लेखी आहे का? बेसिक स्ट्रक्चर डिफाईन्ड आहे का? कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी डिफाईन्डच नाहीयेत, म्हणजे त्यांची भाषाच दिलेली नाहीये, असं कुठं नमूदच केलं नाहीये. मग कशावरनं ठरवलं? माझं व्यक्तिगत मग तिथं सब्जेक्टिव्हिटी येत नाही का? बरोबर की नाही? माझं मन येतं तिथं, माझा अभ्यास येतो. म्हणून ह्याचा तुम्हाला अभ्यास करताना तेच करायचंय मूलभूत रचनाचं, की हे कितपत योग्य आहे आणि कितपत ह्याला आपण ठरवलं पाहिजे की ह्याच्यात काय काय तुम्ही समावेश करू शकता किंवा नाही करू शकत. लक्षात ठेवा, मी जे सांगतो तुम्हाला हेच तुम्हाला करायचंय. विश्लेषण जे म्हणतोय, अनालिसिस, असं अनालिसिस करायचं. आताच्या काळात किती महत्वाचं आहे बेसिक स्ट्रक्चर ठेवणं. काय काय घटक असले पाहिजेत बाबा? फंडामेंटल राईट्स असले पाहिजेत, बरोबर आहे. मूलभूत सुविधा असलीच पाहिजे प्रत्येकाची तिथं. बरं, ज्युडिशरीचा इंडिपेंडन्स पाहिजे, स्वातंत्र्य महत्वाचं आहे की नाही ज्युडिशरीचं आपल्या न्यायाधीशाचं, ते पाहिजेत. तर अशा साऱ्या गोष्टी आहेत, याचा तुम्ही अभ्यास चांगला करा मूलभूत रचनाचा. ओके, बहुतेक एक ओव्हरऑल तुम्हाला कळालंय काय करायचंय ह्याच्यात. चला आपण पुढचा पॉइंट बघूया. तर पुढचा आहे केंद्र व राज्य यांचे कार्य व जबाबदाऱ्या. बरोबर, संघ राज्य रचनेशी संबंधित समस्या म्हणजेच फेडरलिझम
बरोबर. संघ राज्य रचनेशी संबंधित समस्या आणि स्थानिक पातळीपर्यंत अधिकार व आर्थिक संसाधनाचे हस्तांतरण व त्यातील अडचणी. ओके. तर ह्याच्यात काय प्रश्न आहेत आता बघा. गव्हर्नर महाराष्ट्राच्या विषयी असू किंवा इतर राज्यांचा पण विषय असू, गव्हर्नर जे काम करतायत ते पारदर्शक काम आहे का, बरोबर, किंवा निपक्षपात आहे का, या गोष्टी नसल्यामुळे काय गोष्टी होत आहेत एका राज्य स्तरावरती आणि केंद्रीय स्तरावरती, कशा तणाव निर्माण होत आहेत, त्याच गोष्टी तुम्हाला विचारणार आहेत. लक्षात आलं. त्याची तो मर्यादा, संविधानिक मर्यादा तो फॉलो करतोय का, मेंटेन करतोय का. ओके. तर हे तुम्हाला विचारलं जातील. परत फेडरलिझम मध्ये अजून बघा, जीएसटी आणला, कायदा आणला, बरोबर, पण तुम्ही त्याला कंपेन्सेशन देणार होते, बरोबर. इट इज अ डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. म्हणजे नॉर्थ ईस्टच्या सगळ्या राज्यांनी, बरोबर, किंवा ईस्टर्न राज्यांनी, ओडिसा विडिसा, ह्यांचा जो ट्रेड आहे किंवा ज्या गोष्टी आहेत ते खूप कमी आहे. मग तिथे जर कुठली गोष्ट विकतच घेणार नसेल तर मग तिथे जीएसटी कसा जाईल, बरोबर. तर या गोष्टी तुमच्या संघरचनेशी लिमिटेड आहेत किंवा रिलेटेड आहेत, बरोबर. तर त्याचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. आणि स्थानिक पातळीवरती अधिकार काय काय आहेत बाबा. प्रत्येकाला संविधानाने अधिकार वाटून दिलेले आहेत. केंद्रात काही असतील, राज्यात काही असतील, परत तुमच्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला असतील. ओके. तर त्यांच्यात पण ओके टॅक्सेशन पॉवर आहे का बाबा. स्टेटला टॅक्सेशन पॉवरच नाहीये कसली, सगळं स्टेटचं डिपेंडन्स आहे सेंटरवरती. ओके. मग हे सेस झालं, सरचार्ज झालं, ह्याची वाटणी का तुम्हाला राज्यांना का दिली जात नाही. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायच्या ह्यात. ओके. आणि आर्थिक संसाधनाचे हस्तांतरण म्हणजेच मी जसं तुम्हाला जीएसटीचं एक्झाम्पल सांगितलं, एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे जीएसटीचं. नाहीतर फायनान्स कमिशनचं घ्या. फायनान्स कमिशन सांगते 42% टॅक्स डेव्होल्युशन झालं पाहिजे, बरोबर. पण मग मध्येच आंध्र प्रदेश उठते आणि म्हणते की स्पेशल कॅटेगरी स्टेटस मध्ये टाका आम्हाला. ओके. दुसरा कुठला तर राज्य म्हणतो की आम्हाला पण स्पेशल कॅटेगरी स्टेटस मध्ये टाका. का? कारण त्यांना जास्त फायदे पाहिजेत. लक्षात ठेवा. ओके. आर्थिक सुविधा त्यांना जास्त पाहिजेत, बरोबर. आर्थिक त्यांना धोरणं जास्त राबवायचे आहेत किंवा तेच म्हणतो टॅक्स डेव्होल्युशन, टॅक्सचे जे शेअर आहे तो त्यांना जास्त पाहिजे. तर ह्याच्यामुळे जो होणारा वाद आहे केंद्रात आणि राज्यात, तो इथं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी सोडवण्यासाठी आपल्याकडे काय काय संविधानिक तरतुदी आहेत, बरोबर की नाही. आहेत. इंटरस्टेट काउन्सिल आहे, बरोबर, झोनल काउन्सिल आहेत, नीती आयोग आहे तुमचं. तर ह्याची बैठक होते का बाबा लोक, त्याचं क्रिटिकल अनालिसिस करा. इंटरस्टेट काउन्सिल, बरोबर, होते का बैठक बाबा, वर्षातून किती वेळा बैठक होते, त्याची निवड कशी होते, त्यांनी ऍक्च्युअली काय काय डिस्कस केलं पाहिजे, कंपल्सरी का नाही करत आपण त्यांची बैठक. ओके. चल. परत तुम्ही हेच गव्हर्नरला निवडायचे तुमचे काय बाबा कॅटेगरी हे सांगा, स्पेसिफिक करा. कसं निवडतं गव्हर्नरला, तो पक्षाचा माणूस पाहिजे का, त्याचं काय म्हणतात त्याला ट्रान्सपरन्सी, त्याची पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी, ही कशी तुम्ही गॅरंटी करताय, शाश्वती आहे का त्याची. ओके. खूप सारे रेकमेंडेशन आहे. पुंची कमिशनचं आहे, परत सरकारी कमिशनचं आहे. हे तुम्हाला इथं वाचायला भेटेल. ओके. चल पुढे जाऊया. तर विविध ओके पुढचं आहे विविध घटकांमधील सत्तेची विभाजनी, वाद निवारण यंत्रणा व संस्था. आता बघा, विविध घटकांमध्ये सत्तेची विभाजनी म्हणजेच काय, सेपरेशन ऑफ पॉवर. विभाजनी केली. आपल्या इथं असं काय नाहीये क्लिअर, देर इज नो क्लिअर सेपरेशन ऑफ पॉवर विच इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज डिफाइंड. ओके. आपल्या इथं असं स्पष्ट कुठं लिहिलेलं नाहीये की सत्तेचे किंवा कुठल्याही गोष्टीची क्लिअर विभागणी आहे. काही काही सब्जेक्ट्स आहेत, जसे शेड्यूल 7च्या अनुसार तुमचे हे वाटले गेलेले आहेत, तुमचे सब्जेक्ट्स वाचले गेले आहेत की त्यावर तुम्ही कायदा करू शकता. पण जर बघितलं गेलं तर तुम्ही लेजिस्लेटिव्ह जे न्याय बनवत आहेत, ओके, एक्झिक्युटिव्ह जे कार्याध्यक्ष आहेत म्हणजे कार्य करतायत, आणि जे ज्युडिशरी किंवा न्यायाच्या रिलेटेड जे लोक हे आहेत, त्यांच्यामध्ये असं क्लिअर सेपरेशन नाहीये. लक्षात ठेवा.
इंडियन कॉन्स्टिट्यूशन वर्क्स ऑन फ्युजन ऑफ पॉवर. ओके, फ्युजन एकीकरण आहे जवळपास, कारण आपला लेजिस्लेटिव्ह हा एक्झिक्युटिव्ह असतो, लक्षात ठेवा. ओके, आपण वाचतो इट्स अ फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इट्स अ फीचर ऑफ इंडियन पार्लमेंटरी सिस्टीम. ओके, पण ह्याच्यामुळे कशा गोष्टी वादात येतात बघा. आता काय केलं होतं मध्ये सरकार ह्यांनी, ज्युडिशरीनी खूप वर्ष झालेला दारूबंदी केली होती हायवेच्या बाजूला. लगेच यांनी हस्तक्षेप केला. अरे तुमचं त्यांचं काम होतं, नक्कीच कार्य चांगलंच होतं, खूप सारे ऍक्सिडेंट होत होते, पण जो आर्थिक हातबळ किंवा जे आर्थिक जी मदत भेटत होती तुमच्या केंद्राला किंवा तुमच्या राज्याला, ती थांबली गेली. त्याच्यामुळे जे डिस्प्यूट झाला किंवा वाद झाला, ओके, हे ह्याचा रिझल्ट आहे, लक्षात ठेवा, सेपरेशन ऑफ पॉवरचा. ओके, अजून खूप सारे एक्झाम्पल आहेत, तुम्ही नक्की सर्च करा ह्याच्याबद्दल, खूप सारे एक्झाम्पल. त्यालाच आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम पण म्हणतो, ज्युडिशियल ॲडव्हेंचरिझम. ओके, ज्युडिशियल टेररिझम. म्हणजे ज्युडिशरी न्यायाधीश एक त्याची पातळी ओलांडतोय. त्याचं काम न्याय बनवणं नाहीये, लक्षात ठेवा. त्याचं काम फक्त न्यायाला किंवा कुठल्या तरी कायद्याला तपासणं आहे, लक्षात ठेवा. संविधानांच्या लेन्सेस म्हणणं किंवा दृष्टिकोनातून की तो योग्य आहे का नाही. त्याचं काम न्याय बनवणं नाहीये किंवा कायदा बनवणं नाहीये, लक्षात ठेवा. ओके, चल पुढे बघूया. संसद आणि राज्य विधिमंडळ. ओके, दिस इज दी सेंटर अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह. ओके, हे वाचतो आपण, मोठा चॅप्टरच आहे. याच्यात काय काय, त्याच्यात किती सारे मेंबर्स असतात, त्याची फॉर्मेशन कशी, त्याची निवडणूक पद्धत कशी आहे, हे आपण वाचतो. सोपा विषय आहे. त्याची रचना, कार्यपद्धती, कामकाज, अधिकार व विशेष अधिकार आणि त्यांच्या संबंधित उत्पन्न होणाऱ्या समस्या. बघा, लेक्चर सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो की संविधान आपल्या संसदेची जी काम करण्याची एफिशियन्सी आहे ती वारंवार कमी होती. ओके, किंवा दी एक्सेसिव्ह यूज ऑफ गिलोटिन ऑर ऑर्डिनन्स जे आपण वापरतो त्याचं प्रमाण वाढलंय, किंवा कुठलीही कायदा एक मनी बिलच्या स्वरूपात पास करून टाकायचं. मग यांनी काय होतं, मग तुमचं राज्यसभा कशासाठी आहे. ओके, राज्यसभाचा उपयोग काय आहे, बरोबर की नाही. राज्यसभेत तर प्रत्येक राज्यातले प्रतिनिधी आहेत, तिथं त्यांचं पण काहीतरी महत्व आहे ना. ओके, मग लोकसभेत तुमचं बहुमत असल्यामुळे तुम्ही ते बायपास करताय, सरपास करताय, त्याला ओलांडताय. ओके, तर ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. होणाऱ्या समस्या या आहेत दोघांमध्ये. ओके, परत काय गोष्ट आहे की बघायला गेलं तर मग जे पार्लमेंटरी कमिटीज असतात, मग ते तुम्ही परमनंट का नाही आहेत, काही गोष्टी परमनंट का नाही, त्यांना का कामकाज दिलं नाही जात. त्यांच्याकडे तर एक्सपर्टीज आहे, टेक्निकॅलिटी आहे, त्यांचा अभ्यास आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर, पण त्यांचा वापर का नाही केला जात. ओके, खूप कमी बिल त्यांना रेकमेंड करतात की अभ्यास करा बाबा आणि आम्हाला सुचवा ह्याच्यावरती काय काय आहे. ओके, वारंवार लोक म्हणजे आपले रिप्रेझेंटेटिव्ह तिथं दंगा करतात किंवा एक काय म्हणतात डिस्टर्बन्स करतात, वातावरणाचं होऊ देत नाहीत, डिस्कशन्स होत नाहीत, डेलिब्रेशन्स होत नाहीत. काय होतं, मग त्यांना सस्पेन्शन करायला लागतं. मग सस्पेन्शन केल्यावर काय, तुमचा आपोआप कोरम कमी होतोय. ओके, आपोआप तुम्हाला जी सिंपल मेजॉरिटीनी मध्ये पास होऊन बिल पास करताय तुम्ही, हे योग्य आहे का, नाही. तर प्रत्येक प्रतिनिधी हा काहीतरी आशा घेऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीची. ओके, तुमची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याचे प्रश्न तो घेऊन गेलेला आहे, त्याला ती योग्य वेळ दिली पाहिजे ऐकण्याची, बोलण्याची. ओके, तर या गोष्टी तुम्ही इथं वाचताल. खूप महत्वाचा टॉपिक आहे. ओके, ह्याच्यावरती प्रत्येक वर्षी एक प्रश्न येतो ह्याच्यावरती, हा नीट करा. ओके, चल. ओके, भारतीय संविधान आणि इतर देशांच्या संविधानात्मक रचनेची तुलना. अगेन एक प्रश्न नेहमी येतो, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं की जे आपली सेक्युलरिझम होती. ओके, सेक्युलरिझम आपण कम्पेअर केलं होतं अमेरिका आणि आपल्या भारताचं. ओके, काय होतं, एक तर सकारात्मक आहे, एक नकारात्मक आहे. जे एक राज्य आणि ह्याच्यात पूर्णपणे दरार आहे, तुमच्या धर्माची आणि राज्याची मध्ये एक पूर्ण दरार आहे, पण एखादा असं नाही, आपलं सर्व धर्म समभाव आहे. तसंच तुम्हाला संविधान कम्पेअर करायचे, तर तो एक घटक होता तिथं सेक्युलरिझमचा. ओके, इथं तुम्हाला
वेगळे वेगळे घटक तुम्हाला कम्पेअर करायचे आहेत. म्हणजे त्यांची संसद कशी बसते, त्यांचा प्रेसिडेंट कसा निवडून येतो, प्राईम मिनिस्टर असतो का त्यांच्याकडे, त्यांची ज्युडिशरी पद्धत कशी आहे बाबा, त्यांचं लेखी आहे कॉन्स्टिट्यूशन का नाही आहे लेखी, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि सगळे नाही करायचे आहेत, महत्वाचे करायचे. म्हणजे युएसए खूप महत्वाचं आहे, अमेरिका बद्दल खूप प्रश्न येत आहेत, फ्रान्स बद्दल खूप प्रश्न येत आहेत. हे दोन तर खूप चर्चेत आहेत, जास्ती करून ह्याच्यावरती प्रश्न आलेत. ओके, तर असे 2-3 चांगलेच इतर राज्यांचे पण संविधानाचे तुम्ही जे फीचर्स आहेत म्हणतात ना, जे त्यांचे वैशिष्ट्य आहेत, ते तुम्ही आहे ना कम्पेअर करा आपल्या संविधानाशी. ओके, हे करून ठेवा. हे वन टाइम काम आहे, एकदा केलं तर तुम्हाला तुमचे 8 ते 7 मार्क फिक्स होतील. प्रत्येक वर्षी याच्यावरती प्रश्न येणार आहे. ओके, चल पुढचा पॉइंट बघूया. तर कार्यपालिका आणि न्यायपालिका मंत्रालय व विभागाची रचना, संघटना आणि कार्यपद्धती. आता बघा हे काय विचारतंय, हे काय सांगतंय आपल्याला, ज्युडिशरी बरोबर, आपली न्याय व्यवस्था काय आहे, खूप महत्वाची. का? कारण फ्री, जस्ट अँड इक्वल सोसायटी गॅरंटी करणं कुणाचं काम आहे, तर अल्टिमेटली ज्युडिशरीचं काम आहे. कसं येणार समानता, कशी येणार आपल्या इथं, प्रत्येकाला न्याय कसा भेटणार, प्रत्येक कायदा हा संविधानाच्या दृष्टिकोनात बसतोय का नाही किंवा निकषात बसतोय की नाही हे कोण बघणार, हे शेवटी तुमचा न्यायाधीशच बघणार आहे, लक्षात ठेवा. ओके, कुठल्याही 2 राज्य आणि केंद्रात भांडणं झाले किंवा वादविवाद असतील त्याच्याबद्दल पण अंतिम सुनावणी ही न्यायाधीशच करू शकतो. म्हणून ही इज द पिलर ऑफ आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इज द प्रोटेक्टर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, इज द अल्टिमेट प्रोटेक्टर. ओके, तर याविषयी होणारे, याविषयी निगडीत जे आता इश्यूज आहेत किंवा आपल्या आत्ताच्या कंटेम्पररी याच्यात काय काय असतं बघा, 4.5 कोटीपेक्षा जास्त केस पेंडिंग आहेत. म्हणजे बरोबर आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड, हे जे कोर्ट आहे हे बरोबर आहे. ओके, फ्री अँड फेअर सिस्टीम आहे का? नाहीये. काय करतात याला, 60 पेक्षा जास्त जे जेलमध्ये आहेत लोक, ते अंडर ट्रायल्स आहेत, ते अजून त्यांना दोषी घडवलंच नाही किंवा घोषितच केलं नाही त्यांना दोषी. चुकीचं आहे त्या गोष्टी सगळ्या. ओके, तुमची जी सीजीआय निवडायची पद्धत आहे ती पण कशी ट्रान्सपरंट आहे का, एनजॅक काय होतं, नॅशनल ज्युडिशियल कमिशन काय होतं, ते कशासाठी आणलं होतं. ओके, हे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला करायच्या आहेत. ओके, परत अभ्यास करायचा युएसए, युके, म्हणजे ह्यांच्या इथं ज्युडिशरी कशी स्ट्रॉंग आहे, ह्यांच्या इथं निवडणूक कशी होते बाबा चीफ जस्टिसची तुमच्या, बरोबर. अजून खूप गोष्टी आहेत. म्हणजे फक्त सुप्रीम कोर्ट फक्त दिल्लीतच का, मग कसं जायचं तिथं बाबा, ऍक्सेसिबल पाहिजे ना जस्टिस. न्याय शेवटी कसा पाहिजे, ऍक्सेसिबल पाहिजे, अफोर्डेबल पाहिजे, अवेलेबल पाहिजे. ओके, तर या गोष्टी आहेत सगळ्या, त्याच्यात तुम्ही बघताल. पुढे आहे ओके, दबाव गट व औपचारिक आणि अनौपचारिक संघटना आणि त्यांच्या राज्यशास्त्रातील भूमिका. आता बघा, प्रेशर ग्रुप्स, दबाव गट, हे जर सगळ्यात प्रॉपर एक्झाम्पल बघायचं ना, युएस अमेरिकाची इंडिया युएसए न्यूक्लिअर डील झाली 2005 साली. त्यात सगळ्यात मोठा काम दबाव गटाचं होतं, लक्षात. दबाव गट दोन्ही पद्धतीने काम करतं, सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्हली पण करतं आणि नकारात्मक पण करू शकतं. कुठल्याही कायद्याच्या पास होण्यासाठी किंवा कुठलाही कायदा यावा यासाठी खूप सारा प्रयत्न दबाव गटाचा पण असतो, प्रेशर ग्रुप्सचा पण असतो, लक्षात ठेवा. खूप सारे आहेत असे, खूप सारे आहेत. ओके, शेतकऱ्याचा आता उठाव झाला होता, त्या 3 फार्म लॉसचा, ते दबाव गटच होते एक. ओके, देवर प्रेशर ग्रुप्स. ओके, सो ह्याच्याबद्दल काय करायचंय, म्हणजे तिघांबद्दलच. दिस इज प्रेशर ग्रुप्स, फॉर्मल, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन्स, असं ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होऊ शकतं. तर ह्याबद्दल तुम्हाला काय करायचं, एक तर फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन कशी वेगळी आहे दबाव गटाची आणि पॉलिटिकल पार्टीची, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ह्यात तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. परत त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, काहीतरी वैशिष्ट्य आहेत ना, असे फीचर्स आहेत की ते वेगळे असतात ते. ओके, त्यांना पॉलिटिकल सत्ता नसती, लक्षात ठेवा. त्यांना सत्ता घ्यायची नसती, फक्त त्यांना प्रेशर करून त्यांचे कलेक्टिव्ह इंटरेस्ट असं, म्हणजे सामाजिक किंवा कलेक्टिव्ह त्याचे इंटरेस्ट असतील ना, ते त्यांना पास करून घ्यायचे असतात. ओके, त्याचे टाइप्स आहेत, परत ते वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, जर आर्थिक ह्याच्यात बघितलं
तर वेगळे प्रकार आहेत, सामाजिक ह्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे वेगळे प्रकार आहेत, ओके, पर्यावरणाच्या रिलेटेड वेगळे प्रकार आहेत. तर हे करा तुम्ही, त्यात फीचर्स करा, हे करा. मग त्यांच्यात काय काय बाधा आहेत बाबा, काय काय त्यांच्यात चॅलेंजेस आहेत त्यांना, ते करा, त्यांचे उपाय तुम्ही सुचवा, ओके. त्यांचं आणि प्रेशर ग्रुप किंवा दबाव गट किंवा जे म्हणतो आपण औपचारिक संघटना, अनौपचारिक संघटना, हे आणि सरकार कसे एकत्र काम करू शकतात, हे खूप महत्वाचं आहे, ओके. चला, काही काही तुम्ही उदाहरण वगैरे सगळे लिहून ठेवा. लक्षात ठेवा, डेफिनेशन मध्ये जेव्हा लिहिता तुम्ही इंट्रोडक्शन कुठली तुम्ही ह्याला डिफाईन करताल, मग त्याखाली उदाहरणं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे कळतं की ह्याला अभ्यास आहे बाबा, ह्याचा हा वाचून आलेला आहे गोष्टी, ओके. हा, हे एक महत्वाचं आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट म्हणजेच प्रतिनिधित्व कायद्याचा मुख्य वैशिष्ट्यांचा अभ्यास. काय रोपा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, ओके. ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत, क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन, परत इलेक्शनच्या बद्दल एक्सपेन्सेस कसे, म्हणजे खर्च कसा डिक्लेअर करायचा, कोण निवडणूक लढवू शकतं, खूप साऱ्या अशा, तर खूप सारा स्टॅटिक पोर्शन आहे हा, जास्ती करून स्टॅटिक पोर्शन आहे. पण ह्याच्याबद्दल तुम्हाला करंटमध्ये बघायचं असेल तर राहुल गांधींचं जे डिस्क्वालिफिकेशन झालं होतं आत्ताच, म्हणजे त्याविषयी तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्याबद्दल जे केस आहेत, केस म्हणजे किंवा जजमेंट्स दिलेत आपल्या सरकारांनी, आपल्या सॉरी न्यायाधीशांनी, त्या गोष्टी तुम्हाला ह्याच्याबद्दल वाचता येतील, बरोबर, ओके. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बद्दल बरेच प्रश्न येऊ शकतात, ओके. इट डिराइव्स पॉवर फ्रॉम रोपा इट सेल्फ, ओके. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, अगेन इम्पॉर्टंट टॉपिक, नीट करा, सोपा आहे, स्टॅटिक आहे, ओके. याचं डॉक्युमेंट येतं एक, ते वाचा, ओके. चल पुढे आहे, ओके. हा, विविध घटनात्मक पदांवरील नियुक्ती, अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या. सो दिस इज काय बोलतंय हे, तर आपल्या संविधानमध्ये काही काही बॉडीज आहेत, बरोबर, बॉडीज आहेत. म्हणजेच काय, कुठली आपली नॅशनल कमिशन ऑफ वुमेन, नॅशनल कमिशन फॉर ओबीसी, नॅशनल कमिशन फॉर SC ST, हे सगळे आपले संविधानिक बॉडीज आहेत, लक्षात ठेव. कॅग असेल, ऑडिटर जनरल असेल आपला, तर ह्याच्यावरती पदावरती कशी निवडणूक होते, ओके. आता बघितलं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आतापर्यंत तर त्याला असं कायदाच नव्हता की त्याच्या कमिटीमध्ये कोण कोण लोक असतील. आता तो पुढे जाऊन कायदा झाला, ओके. आणि त्याच्यावरनं आता कॅगवरने सुरू आहे सध्या करंटमध्ये. नक्की वाचा, कॅगची निवडणूक कशी, कुठल्या पॅनलमध्ये किती मेंबर असले पाहिजेत, कोण त्याची निवडणूक कशी करणार, त्या गोष्टी, त्या वादाबद्दल किंवा त्या इश्यू बद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, ओके. चलो, परत त्याचे अधिकार हे तर तुम्ही वाचतालच, हे बेसिक स्टॅटिक आहे. त्याचे अधिकार, कार्य, जबाबदाऱ्या हे तुमचं लक्ष्मीकांत मध्ये वगैरे दिलेले आहेत, क्लिअरली मेन्शन्ड आहे, ते तुम्ही नक्की वाचा. पण ह्याचं विश्लेषणात्मक काय गोष्ट असेल तर ती ही असेल. आत्ताच्या जसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं झालं, सांगितलं होतं सुप्रीम कोर्टने, हे पाहिजे बाबा, त्याच्या बॉडीजमध्ये जी इलेक्शन त्याची घडून आणणार आहेत, त्यात ही लोक नक्की पाहिजेत. तसं आता कॅगचं पण होईल, ओके. तर ते नक्की वाचा. ओके, पुढचं आहे वैधानिक, नियमिक आणि अर्धन्यायिक संस्था. म्हणजेच काय, ओके, क्वासी ज्युडिशियल, स्टॅच्युटरी, हे सगळ्या बॉडीज आहेत. म्हणजेच कोण येतं ह्याच्यात सांगा, ओके, कोण येतं, NGT येते, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, हो. त्याचं उदाहरण मी सांगायचं म्हटलं तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोण आहेत हे, तर त्याविषयी तुम्हाला माहित पाहिजे, ओके. काय आहेत हे, इट वर्क्स ऑन नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्याय पद्धतीवरती ते अवलंबून आहेत. त्याची निवड कशी होती त्यातल्या ह्याचे, ते तर बेसिक वाचताल, पण अनालिसिस करायचे. म्हणजे NGT हा कितपत सक्षम आणि सक्सेसफुल किंवा किती प्रगती किंवा काय म्हणतात त्याला, आपल्याला त्याला किती यश आलंय की जे आपल्या पर्यावरणाचे दूषीकरण झालेलं आहे किंवा ज्या गोष्टी आहेत ते रोखण्यासाठी, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारतील. आणि ते तुम्हाला सांगायचं आहे ते राजकीय दृष्टिकोनातून, की किती राजकीय हस्तक्षेप आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याचं अपील जे आहे सुप्रीम कोर्टला होतं आणि तिथं जाऊन कसं ते खारिज करू शकतात, या गोष्टी, ते फायनल नसतं, ओके. या गोष्टींबद्दल तुम्हाला इथं बोलायचंय. अजून सांगायचं गेलं तर
तुम्ही शोधा, मला कमेंट्स मध्ये सांगा की कुठले आहेत कॉस्टी ज्युडिशियल बॉडीज, कुठले आहेत इंडियामध्ये. ओके, मी तुम्हाला सांगितलंय की एनजीटी. ओके, अजून तुम्ही सांगा मला आता. येस, चल सोपा आहे हा, पण व्हेरी फॅक्च्युअल आहे, स्टॅटिक आहे. याच्यात लक्ष्मीकांत मध्ये तुम्हाला माहिती भेटेल ह्याच्याबद्दल सगळी. पण इतर माहिती तुम्हाला जर करायची असेल तर ती तुम्हाला अनालिसिस करायला लागेल, पेपरवरती न्यूज आर्टिकल वाचायला पाहिजे. ओके, कसं एनजीटी काम करतं, एक उदाहरण घेऊन समजवतोय तुम्हाला की कसं एनजीटी काम करतं किंवा दुसरी कुठलीही बॉडी असेल. ओके, चल. ओके, आणि स्थानिक स्वराज्य संस्था फेवरेट अगेन काय आहेत तुमचे, PRIs. ओके, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स, परत तुमचे अर्बन लोकल बॉडीज. ओके ओके, या गोष्टी ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ओके, महानगरपालिका. आता बघा ह्याच्यात तुम्ही काय UPSC प्रश्न विचारत होती आतापर्यंत की आर्थिक दृष्टीने सक्षम नाहीये. ओके, कुठली स्थानिक संस्था सक्षम नाही, त्याच्यासाठी काही तुमच्याकडनं उपाययोजना ते मागत होते. परत काय अडथळे आहेत बाबा यांना चांगलं काम करण्याची, यांची पूर्णपणे एफिशियन्सी आणण्यात. जर पंचायत राज आणि तुमची महानगरपालिका एकत्र केली तर काम बनू शकतं का, या गोष्टी तुम्हाला करायच्या, त्या गोष्टींनी तुम्हाला विचार करायचे. लक्षात ठेवा, ह्याच्यात चांगले चांगले उदाहरणं गोळा करून ठेवा. चांगले पंचायत समितीची कामं, चांगले ग्रामसभा असतील, त्यांनी गाव कसं, म्हणजे ह्याच्यात तुम्हाला हे पण विचारू शकतात, पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी कसे स्थानिक संस्थांचा उपयोग होऊ शकतो. ओके, या गोष्टी त्यात तुम्ही नक्की वाचून ठेवा. आणि ह्याची रचना, ह्याचं सगळं इलेक्शन कसं होतं हे तर तुम्हाला येणार आहे, पण अनालिसिस का की ह्याच्यात काय म्हणतात ऑब्स्टिकल्स किंवा चॅलेंजेस काय आहेत बाबा, बाधा म्हणतो ना, बाधा काय काय ह्याच्यामध्ये, काय एफिशियन्सी आपण अल्टिमेट म्हणजे 100% सक्षम का नाही करू शकत ह्यांना आपण अजून पण. ओके ओके, पण ऑन अदर साइड तुम्हाला स्पेसिफिकली पण विचारू शकतात, महिला सक्षमीकरण करण्यासाठी यांचं कितपत योगदान आहे, किंवा SC ST बद्दल यांचं कितपत योगदान आहे. पेसा घ्या तुम्ही, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज. ओके, ट्रायबल लोकांना, आदिवासीचं कल्याण करण्यामध्ये किती मोठं यश आहे यांचं. ओके, असे घटकानुसार पण तुम्ही अभ्यास करायचा. ओके, चला. तर इथं तुमचा पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र ह्याचा एक टप्पा आपण बघितला पूर्ण. परत तुम्ही बघा एकदा, सगळा नोट डाऊन करा. ओके, लिहून घ्या. मी जे बोललो त्याचे सगळे कीवर्ड्स जे सांगतोय मी तुम्हाला, किंवा तेच मायक्रो अनालिसिस जे करतोय आपण, ते नक्की तुम्ही लिहून घ्या. ओके.